हॅलो गाईस, कसे आहात? तर हा आहे माझा दिवाळीचा लूक. काही स्पेशल नाही आहे, पण एक आहे तिला हा शर्ट आवडते म्हणून हा घातलेला आहे. तर मी आज चालला आहे रांगोळी बघायला, ते पण मित्रांसोबत. तर हे आहेत माझे मित्र वगैरे, हे सजून दजून आहेत, खूप सजून दजून. अजून मी चाललो असाच. बघाय कसे सजून दजून आहेत, कुर्ता पायजामा सर्व घातला आहे. आम्ही जसा समोर वाढलो थोडासा, तर आम्हाला खूप छान छान लायटिंग पण दिसले, घरीत लावले. बघा, तुम्हाला पण दाखवते. हे बघा, अजून गर्दी पण इतकी आहे का सांगू. गर्दी इतकी होती. अजून हॉर्नची आवाज पण खूप येत होती. मग आम्ही डायरेक्ट मंडपमध्ये पोहोचलो रांगोळीच्या. इथे एवढी गर्दी होती, मग मी मित्राला म्हटलं माझी व्हिडिओ काढ, तर ते आपलीच काढू लागले. मग हे बघा, ही मुलगी अशी बघून जरी हसून जरी चालली गेली. मग जसं तसं आम्ही समोर वाढलो गर्दीमध्ये. एवढी गर्दी होती का सांगू, बघू शकता तुम्ही. मग जसं तसं आम्हाला पहिली रांगोळी भेटली, ते पण गणपती बाप्पाची. बघा, मग आम्ही गणपती बाप्पाचे पाय टेकून सर समोर वाढलो. गणपती बाप्पा मोरया. मग थोडा समोर वाढलो होते, इथे खूप लहान लहान छोटे मुलं होते, ते रांगोळी दाखवत होते. बघा किती क्यूट आहे. अजून हे डोरा द एक्सप्लोरा, तुम्ही बघितलं जसं लहानपणी. मग आम्ही समोर वाढलो, ते इथे अजून एक बाईची फोटो होती, राजस्थानी बाईची. मग समोर वाढलो, एक सुंदर मुलगी दिसली. सॉरी, माझी बायको नाराज होऊन जाईल मला बघून तरी. मग मी आता समोर वाढलो होतो, इथं गर्दीमध्ये अजय देवगण भाऊ होता, अजून रितेश देशमुखची रांगोळी बनवली होती. मग इथे पण एवढी चिनमिन होती का सांगू. मग मी समोर वाढलो. आता नाही बघत मुली, आता हे बघा, हे कान्हाजीची फोटो. का म्हटलं, बघितलं का आली म्हणून सरी. मग हे बघा, हे सुंदर मुली. ते कान्हाजीची फोटो बघितला असेल तुम्ही. अजून आता गणपतीची फोटो बघा. माझ्या वालीला खूप आवडते कान्हाजी, तर म्हणून तिला दाखवायच पडते चांगलं झूम करून. मग हे समोर गेलो, तर हे आम्हाला मराठी ॲक्टर्स दिसली. अजून हे रामभाऊ, अजून सीताबाईंनी सॉरी. मग हे आम्हाला अजून एक दिसला पोस्टर, तिथे लिहिला होता, साला हे दुःख खतम का ना होय. बरोबरच आहे, साला जिथे पाहिलं तिथे दुःखच आहे, कुठे काही चांगलं नाही. मग आम्ही थोडा समोर गेलो, तर इथे एक अजून एक चांगली रांगोळी होती, चाइल्ड लेबर वगैरेसाठी. नो टू चाइल्ड लेबर, यस टू एज्युकेशन म्हणून. मग आम्ही थोडा अजून समोर गेलो तर अजून इथे एवढी गर्दी होती का माहीत का होतं. तर इथे होते कान्हाजीची फोटो. बघा किती सुंदर दिसत आहे. हे वाली पाहून सरी माझी वेळी तर खूप खुश होऊन जाईल, का काढून आणला म्हणून जाईल. मग थोडा समोर गेलो, तिथे चारधामचे दर्शन होता. थोडा आणखी समोर गेलो, तर तिथे हनुमानची रांगोळी होती. तिथे लिहिला होता, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षम काहू को डरना. किती छान लिहिलं आहे हो का नाही. आणखी रांगोळी तर एवढी छान होती बघा. मग जाता आम्ही पाय टेकून गेलो, जय श्रीराम. मग समोर गेलो आणखी थोडा. मग समोर वाढलो, ते इथे थोडा कॅन्टीन वगैरे होते खाण्या वगैरेसाठी, खूप काय भेटत होता. मग समोर गेलो, तर इथे भगतसिंग दिसले. हे असे भगतसिंग बनवला, यांना पाहून तरी खूप हसी आली. मग आम्हाला कान्हाजी दिसले. बघा किती छान बनवलं कान्हाजीला. बघ रे बाई, कशी आहे कान्हाजी. तर मग थोडा आणखी समोर गेलो, तर इथे जान्हवीनं खूप सुंदर रांगोळी बनवली होती. मग आणखी समोर गेलो, तर आणखी ते कान्हाजीनं बनवला, सरितानं बनवला, वेदांतनं बनवला, आणखी दिक्षितनं बनवलं. 3 रांगोळी. एकच घरचे मुलं आहेत ते तीनही, लहान मुलं, त्यांनी बनवला. मग थोडा समोर गेलो आणखी, तिथे होते आमचे प्रधानमंत्री भाऊची रांगोळी. अजून हे आहेत देवेंद्र फडणवीस, हे दोघांची. मग हे होते आमचे गणपती बाप्पा. मग थोडा समोर गेलो, ते हे आमदार अजून खासदार गोंद्याचे. जे गोंद्याचे राहणारे वासी आहेत त्यांना माहीत आहे कोण आहेत. तर
खासदार आमदार गोंदियाचे. तर आम्ही थोडा समोर वाढलो तर इथे अजून एक खूप सुंदर रांगोळी होती. मग अजून आम्ही थोडं समोर गेलो. एक आई होती आपल्या बाळाला आम्हाला गणपती बाप्पाची रांगोळी दिसली ते आम्ही स्किप केलो. थोडा समोर गेलो तिथे खूप सुंदर रांगोळी होती, ती पण एक मुलीची. बघा असं लागतं फोटोच आहे म्हणून रांगोळी नाही बनवली. तिला वरतून फूल पण अजून वेगळ्या सजवलं आहेत तिला. मग थोडं समोर गेलो तर इथे खूप लाईटिंग होती. मग आम्हाला कांतारा दिसला. आणखी हळूहळू जातच बाबा खूप सारे रांगोळी होते. मग आम्हाला मोर दिसला. मोर पण खूप छान होता. मग त्याच्या बाजूला अजून एक रांगोळी होती. तर या रांगोळी दुर्गा माताची होती वाटते. दुर्गा माताला बघितला. मग कमळ बघा किती सुंदर बनवला आहे ना, मला तर खूप आवडला. मग आणखी थोडा समोर ज्यात एवढं किती गर्दी होती एका जागी का सांग. इथे काहीतरी राजा साहेब म्हणून लिहिलं होता. अरे हां, प्रभाससोबत एक पिक्चर आहे त्याचे. हे आहेत संजय दत्त. किती छान दिसतं, पुन्हा डिक्टो सेम सारखं तसंच दिसतंय. मग आम्हाला दिसले जय श्रीराम. मग समोर गेलो आणखी तर आम्हाला लहान बाळ दिसला. मग त्याच्या बाजूला आम्हाला दिसले शिवजी पार्वतीसोबत. मग आणखी समोर गेलो गणपती दिसला. मग कमळ दिसला. मग थोडा आणखी समोर गेलो शिवजीचा नंदी दिसला. बघा अजून थोडा समोर गेलो आम्ही तर आम्हाला दिसली अमिताभची फोटो. अमिताभ रेखा अजून अमिताभच्या डोक्यामध्ये जयाजी. मग आम्ही समोर वाढलो. तिकडे पण खूप सारे रांगोळी होते. एक गरबा खेळते एक रांगोळी. एक काळ्यात पकडली एक मुलगीला तिची मम्मी. खूप सुंदर आहे ना. मग थोडं समोर गेलो ते विठ्ठलजी पायाला का यांच्या. मग थोडा समोर गेलो तिथे खूप लायटिंग होती. अजून इथे एवढी गर्दी होती. इथे काहीतरी एवढं खूप सुंदर रांगोळी होती वाटते. इथे नरसिंह आहे वाटते. अजून होलिकाचे फोटो तुम्हाला झूम करून दाखवते बघा. ते प्रल्हादवाले पिक्चर आलती ना म्हणून बनवलं आहे वाटते. अजून होलिका. मग आम्ही समोर वाढलो हे बघून सरी. मग आम्हाला अजून एक फोटो दिसली. हे माझ्या मित्रानं बनवला होता. बिली इलिशची. हिला ओळखत असणार तुम्ही, सिंगर आहे. मग मी थोडा आणखी समोर वाढलो. आम्हाला दिसला डोरेमॉन डोरेमॉन डोरेमॉन. अरे बगड बम बम बगड बम बम भगड बम बम डोरेमॉन डोरे. अरे भगड बम बम. थोडं बाजूला बघितला तर अजून एक कान्हाजीची फोटो दिसली. हे बघून तर ते खूप खुश होईल. बघा किती छान दिसते. एवढे खुश होईल का सांगू. अजून या रांगोळीमध्ये मला सर्वात आवडती फोटो ही वाटली. बघा किती छान आहे. मला पण अशी एक लाईफ पार्टनर पाहिजे जे लास्टपर्यंत साथ दे. एकच पाहिजे, जास्त नाही. म्हणजे ते खूप जागी ॲडव्हर्टाईजमेंट पण होता. हे तर टाटाच्या सोलर पॅनलचा ब्लर आला. थोडा समोर गेलो तर इथे अजून एक हे होता सेहत बॉक्स म्हणून जंक फूड्स. हे पण ॲडव्हर्टाईजमेंट होते. खूप जगाने इथे ॲडव्हर्टाईजमेंट पण केला रांगोळीमध्ये. मग थोडा समोर गेलो तिथे आम्हाला दिसलं बजरंगबली. बघा कसं तो पाणी दूध टाकत आहे, म्हणजे आहे ना छान. मला खूप आवडलं. मग थोडा समोर गेलो आम्ही. अजून इथे अजून एक ॲडव्हर्टाईजमेंट दिसलं काव्य द फिटनेस हबचं म्हणून. तुम्हाला लावायचं असेल जिम वगैरे तर जाऊ शकता तिथे. मग समोर गेलो हे आम्हाला दिसले GSTची राणी स्मृती इराणी. मग आणखी थोडा समोर गेलो
मग इथे होते काली माताची फोटो, हात जोडार बाबा. तसा पण आपला आता टाईम चांगला नाही चालू आहे. मग आम्ही थोडा समोर गेलो तर संपूर्ण गेलो ते म्हणजे, तर आम्ही समोर घरी जासाठी वाढलो. तर आम्हाला अजून 2 फोटो दिसले. हे रांगोळी, अजून ही वाली एक थर की छोकरो. मग आम्ही आपल्या घरच्यासाठी वाढलो. तर इथे बाहेर खूप चांगली लाईटिंग होती. मग विचार केलो जाओ तर आपली पण थोडी व्हिडिओ दाखवून टाकू. तर बघा हा माझा चेहरा, अजून माझ्यासोबत वाले. तर सांगा तुम्हाला कशी वाटली वगैरे, व्हिडिओ वगैरे आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जात्रेच्यामुळे ॲम्ब्युलन्स पण लटकली. मग आम्ही घरच्यासाठी वाढलो. तर सांगाल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. अजून प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, अजून लाईक पण करा. धन्यवाद.